महायुतीमधल्या घटक पक्षांची आज मुंबईमध्ये बैठक होते। लोकसभा निवडणुकीमधील निकालावरती चर्चा होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आज महायुतीच्या नेत्यांची होत असलेली ही बैठक महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला आहे आणि त्यानंतर निकालानंतर आता ही महायुतीतल्या घटक पक्षांची मुंबईमध्ये बैठक होते आहे। लोकसभा निवडणुकीमधील निकालावरती अर्थातच या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच विषयी अधिक बोलूया। मुंबईतून आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महायुतीची होत असलेली ही बैठक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये। कोणकोणते नेते महायुतीमधनं या बैठकीला उपस्थित असतील? गुरु, महायुतीच्या महाराष्ट्रातल्या पराभवानंतर खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये आता चिंतनाचा, मंथनाचा आणि सोकॉर्ड या सगळ्या पराभवाच्या विवेचनाचा एकंदर कार्यक्रम सुरू झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक आहे। महायुतीतले प्रमुख नेते स्वतः चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, राष्ट्रवादीकडनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, या सगळ्या मंडळींचा आजच्या बैठकीमध्ये समावेश असेल असं सध्या तरी कळतंय। महायुतीचं नेमकं चुकलं काय या सगळ्या गोष्टीचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। महायुतीच्या नेत्यांबाबत परस्पर जे काही आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, समन्वय या सगळ्यातला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे की महायुतीतला समन्वय, या समन्वयावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। बारामतीतील पराभव असेल किंवा इतर ठिकाणांत जी काही महायुतीची पिछेहाट झाली त्यावरून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षातील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरू आहे। हे आरोप प्रत्यारोप कशाप्रकारे थांबवले जाऊ शकतात, त्यासोबतच दबक्या आवाजातली ही चर्चा निवडणुकीच्या काळात ऐकायला मिळाली होती की अजित पवारांचं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जे काही उपलब्ध होणं न होणे या सगळ्या बाबतीत भाजपकडनं काही आक्षेप वरिष्ठ पातळीवरती पोहोचवण्यात आले। काही नेत्यांची तक्रार सुद्धा आहे की अजित पवार प्रचारासाठी इतर पक्षाच्या, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, पुरेसा वेळ देत नाहीत अशा प्रकारची तक्रार सुद्धा करण्यात आली होती। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतो, कारण महायुतीला जर विधानसभेसाठी सामोरं जायचं असेल तर या सगळ्यामध्ये समन्वय असणं खूप आवश्यक असणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे हे स्पष्ट आहे। या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू ओम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती।